शिरसाट हे राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याचं समजतंय। मनसेच्या महायुतीतील सहभागाबाबत चर्चा झाल्याची सुद्धा शक्यता आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। संजय शिरसाट राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत आणि मनसेच्या महायुतीतील सहभागाबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे। ही दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरेंची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि संजय शिरसाट राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत। मनसेच्या महायुतीबाबत मनसेकडून अजूनही कोणतेही स्पष्टीकरण आलेलं नाही आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहेत। श्रेयस, आपण पाहतोय मनसे आणि यांची जी महायुती होती त्यावर अजूनही मनसेकडून राज ठाकरेंकडून काही स्पष्टीकरण आलं नाही आणि त्यातच आज संजय शिरसाट आणि राज ठाकरेंची भेट। आपण एकीकडे बघू शकतो तर अजूनपर्यंत महायुती आणि मनसेचं काही युती होईल की नाही हे सगळ्यात मोठी शंका आता वर्तवली जात होती। गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे या सगळ्या संदर्भात वक्तव्य करणार सांगण्यात सुद्धा आलं होतं। मात्र या सगळ्यानंतर आज संजय शिरसाट यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे। ही भेट अर्ध्या तासापर्यंत चालली होती, पण या भेटीमध्ये संजय शिरसाट असं म्हणतात की ही भेट वैयक्तिक कामासाठी होती, कोणत्याही राजकारणाची गोष्टी बोलल्या नाही गेल्या आहेत। पण एकूण जर आता आपण बघितलं गेलं तर प्रसाद लाड यांचं पण काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंना भेटतं, त्याच्यानंतर संजय शिरसाटांचं आज गुढीपाडव्याच्या सभेच्या अगोदर जाऊन भेटतं। ही भेट कुठे ना कुठे राजकीय नसली तर राजकीय वातावरणात ही भेट होताना दिसते, त्यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत। संजय शिरसाट यांनी कोणतंच वक्तव्य अजूनपर्यंत खऱ्या अर्थानं राजकीय केलं नाही, पण सगळेच म्हणतात की राज ठाकरेंना जर महायुती द्यायचं असेल तर त्यांचं स्वागत असेल। या स्वागतासाठीच ही भेट होते का, काही गोष्टी त्याच्या मागे घडतात का, अजूनही तर्कवितर्क लावले जातात का, अजूनही सीट शेअरिंगवर कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर चर्चा होते का, त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले सुद्धा। ही भेट जरी वैयक्तिक कामासाठी असली तरी भेट राजकीय नसती, त्याच्यावर प्रश्नचिन्ह आपण आता खऱ्या अर्थानं उभवताना दिसतो। बरोबर, त्यामुळे 9 तारखेला आता हा जो मेळावा होणार आहे त्यामध्ये सुद्धा राज ठाकरे काही स्पष्टता देतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। अपडेट्स घेत राहू श्रेयस, धन्यवाद।